शुभ सकाळ, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकाची गडबड चाललेली आहे. मुलांना शाळेत जायचंय. मेथीची भाजी झाली करून. आता चपात्या लाटाय घ्यायच्या, पोरांचे डबे भरायचे. आजची देवपूजा. मेथीची भाजी केली आज पोरांच्या डब्यांना. आजचं दूध आलंय, आजचं दूध तापायला ठेवते. आणि हे कालचं दूध आहे. कालच्या दुधावरची साय काढून घ्यायची तुपासाठी आपल्याला. 1-1.5 तासात 5 ब्लाऊज कटिंग केले. वाजता मुले शाळेतनं आल्यावर भेळ केली. हे तांदूळ मी 1 पेलाभर घेतलेले आहे. त्याच्या दुप्पट पाणी वतायचे, म्हणजे भात एकदम लुसलुशीत व छान होतो. हे वाटाणा आहे, ही कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर मसाले भात करण्यासाठी चिरून घेतलेले आहे. कुकर गॅसवर ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की त्याच्यात तमालपत्र आणि दालचिनीचे तुकडे, हा अख्खा मसाला टाकायचा. तमालपत्र आणि दालचिनी तडतडली की जिरे टाकायची. जिरे तडतडले की कांदा टाकायचा. कांदा आणि हिरवी मिरची दोन्ही टाकायची. कांदा लाल झाला की लगेचच आलं लसूण पेस्ट टाकायची त्याच्यात. आलं लसूण पेस्ट टाकायची त्याच्यात आणि जरा वेळ हलवून घ्यायचे. आलं लसूण पेस्ट परतून घेतली की लगेचच वाटाणा टाकायचा. टाकला की धुतलेला तांदूळ त्याच्यामध्ये, वाटाणा आणि धुतलेला तांदूळ दोन्हीही टाकून घ्यायचं आणि दुप्पट पाणी वतायचं आणि थोडंसं मीठ टाकून चवीप्रमाणे पाणी वतायचं आणि पाणी वतायचं त्याच्यात. दुप्पट पाणी वतून कुकरचं झाकण लावायचं. 3 शिट्ट्या घ्यायच्या. झाला आपला रेडी मसाले भात. चला मैत्रिणींनो, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.